नमस्कार, आज आपण करूया तर तोंडाची चव वाढवणारा ओल्या लाल मिरच्यांपासून झणझणीत असा ठेचा। तर कधी कधी आपण मिरच्या आणल्यानंतर त्या लाल होतात आणि शिल्लक राहतात, तर त्यापासून असा झणझणीत ठेचा तुम्ही नक्की करून पहा। तर अर्धी वाटी ते मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत। तुम्हाला ठेचा किती बनवायचा आहे त्यानुसार साहित्य कमी जास्त करू शकता। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण लावण्याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। बारीक अशी पेस्ट करायची नाही, जाडसर असं वाटण करून घ्यायचं। खाताना छान लागतं आणि दाताखाली सुद्धा शेंगदाणे येतात। तर आता हे पहा, या पद्धतीने असं वाटण करून घेतलेलं आहे। अगदी झटपट बनवून तयार होतो, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो। तव्यामध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल थोडं जास्त टाकायचं, त्यामुळे काय होतं, मिरच्याचा तिखटपणा कमी होतो। आणि आता बारीक करून घेतलेलं हे वाटण तेलामध्ये टाकून 2 ते 3 मिनिटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। अगदी झटपट हा ठेचा बनवून तयार होतो। आणि हे पहा, 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि छान असं तेल सुटलेलं आहे। आणि आता वरून अर्ध लिंबू पिळून घ्यायचं, त्यामुळे आंबट तिखट अशी छान अशी चव येते। आवडत असल्यास थोडीशी ते तुम्ही साखरही टाकू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पहा, तयार आहे आपला झणझणीत असा लाल मिरच्यांपासून ठेचा। मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।